महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे ते 2023लाच मंजूर झालं होतं. त्याची अंमलबजावणी आत्ताच करण्याची काय गरज आहे? जरी ते 2023ला मंजूर झालं असलं तरी अंमलबजावणी मात्र त्याची सेन्ससवर म्हणजे जनगणनेवर आधारित होते. त्यामुळं आत्ता पुढची जनगणना होईपर्यंत महिला आरक्षण आपण लटकून ठेवणं ह्याच्यामध्ये काही चांगलं नव्हतं. आता जे काय 543 जागा आहेत त्यामध्ये सुद्धा महिला आरक्षण देता येऊ शकतं, मग ते का देत नाहीये सरकार? एकूण 816 समथिंग सीट्स होणार आहेत. त्याच्यात महिलांचे जे 270च्या आसपास जेवढे सीट्स असणार आहेत ते जर नवीन सीट्स आल्या तर महिलांना वेगळं आरक्षण पण मिळेल आणि एक्झिस्टिंग सिस्टीमला धोका पण बसणार नाही. नाही, दाक्षिणात्य जी राज्य आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही लोकसंख्या कमी केलेली आहे, मग त्याची आम्हाला शिक्षा मिळते का? जसं की आता उत्तर प्रदेश किंवा मग बिहार वगैरे ही जी काही राज्य असतील त्या राज्यांची लोकसंख्या ही भरमसाठ वाढलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी परत सरकारवरती टीका केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की IPL मध्ये ज्याप्रमाणे बोली लागते तशीच बोली राजकारणात लागलेली आहे. त्यांच्यासोबत आता जे लोक आहेत नेते आहेत असतील थोडेफार पण आहेत ना, हो. त्यांना पण त्यांनी काय बोली लावली का? ते म्हणतातच की माझ्याकडे काही देण्यासारखं नाही. साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असं सध्या युद्ध रंगलेलं आहे. नाही, एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप, एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस, तर 2022 मध्ये जेव्हापासून सत्ता परिवर्तन झालं तेव्हापासून आपण ऐकतच आलोय. रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मुंबईमध्ये मेट्रो आहे, लोकल आहे, बस आहेत, अशा ठिकाणी सुद्धा मराठी सक्ती का नाही करायला पाहिजे? जे उच्च शिक्षित स्वतःला समजणारे लोक आहेत ते अजूनही मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करतात. असं वाटतं हे सगळं जे काय आता सुरू आहे बाळासाहेब ठाकरेंची कमी जाणवतीये. नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? एकदम बेस्ट. या आठवड्यामध्ये एक चर्चा खूप रंगली, ती म्हणजे महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे त्या बाबतीत. सगळ्यात पहिलं तर असं आहे की आरक्षणाचं जे विधेयक आहे ते 2023लाच मंजूर झालं होतं. मग आत्ताच त्याची अंमलबजावणी आत्ताच करण्याची काय गरज आहे? नाही बा, सर्वप्रथम आपण जर बघायला गेलं तर डिलिमिटेशन हे घटनेतील 131वी दुरुस्ती होती. त्याच्यामध्ये महिला आरक्षण, डिलिमिटेशन आणि जनगणना कशी करायची याच्याविषयी त्याच्यामध्ये काय म्हणून आपण अमेंडमेंट होणार होते. पण तुम्ही जसं म्हणताय 2023लाच मंजूर झाले. जरी ते 2023ला मंजूर झालं असलं तरी अंमलबजावणी मात्र त्याची सेन्ससवर म्हणजे जनगणनेवर आधारित होते. कारण त्यावेळेस जनगणना हे 21 मध्ये होणं अपेक्षित होतं, पण कोरोनाच्या त्या महामारीमुळे, कोरोनाच्या त्या सगळ्या परिस्थितीमुळे जनगणना होऊ शकली नाही. त्यामुळं आता पुढची जनगणना होईपर्यंत महिला आरक्षण आपण लटकून ठेवणं ह्याच्यामध्ये काही चांगलं नव्हतं. आणि 2029ला जर आपल्याला जर करायचं असेल तर आत्ता 2011च्या जनगणनेवरती ही महिला आरक्षणाची जी नवीन प्रपोज जो आपलं सीट्स होत्या ते देणं गरजेचं होतं. म्हणून भाजपच्या सरकारने ती डिलिमिटेशन, महिला आरक्षण आणि घटना दुरुस्ती म्हणजे सेन्सस कसं करायचं याच्याविषयीची त्यांनी अमेंडमेंट सुचवली होती. पण त्यांच्याकडे 1/3 बहुमत नसल्यामुळे त्या ठिकाणी 326-327 लोकांचे त्या ठिकाणी मतदान लागत होतं. तरी त्यांना 290च्या आसपास सरकारच्या बाजूने मतं पडले, म्हणून तो अमेंडमेंट त्या ठिकाणी होऊ शकले नाही, तो बिल पारित होऊ शकला नाही. विरोधकांचा आक्षेप असा आहे की डिलिमिटेशन करायचं आहे आणि त्यामुळं त्यांनी इतका उशीर लावलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे त्यांचं एक असं म्हणणं होतं की आता जे काय 543 जागा आहेत त्यामध्ये सुद्धा महिला आरक्षण देता येऊ शकतं, मग ते का देत नाहीये सरकार? नाही बा, काय की आता एक्झिस्टिंग सिस्टीमला डिस्टर्ब न करता जे ऑलरेडी जी लोक आहेत त्यांच्या सीट्सवर गदा न आणता, त्यांच्यावरती काही परिणाम न करता, नवीन जे आपण 816 समथिंग जे सीट्स म्हणजे एकूण 816 जे समथिंग सीट्स होणार आहेत त्याच्यात महिलांचे जे 270च्या आसपास जेवढे सीट्स असणार आहेत ते जर नवीन सीट्स आल्या तर महिलांना वेगळं आरक्षण पण मिळेल आणि एक्झिस्टिंग सिस्टीमला धोका पण बसणार नाही. हा त्याच्या मागचा उद्देश होता. म्हणून त्यांनी डिलिमिटेशन आणि बरं, मग 2023ला जे मंजूर झालं ते मंजूर होतानाच कंडिशन होती की ते जनगणनेवरच आधारित आहे. जनगणना नाही तर डिलिमिटेशन आणि आरक्षण नाही असं ते होतं. देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा या विरोधकांच्या ज्या काही त्यांनी आक्षेप घेतले त्याला विरोध केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं असं होतं की विरोधकांना फक्त विरोध करायचा आहे म्हणून हे सगळं होतंय आणि आता
आम्ही विरोधकांना उडे पाडणार. मग त्यांनी पत्रकार परिषद घेतली, मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी मोर्चा काढायचा होता, तो मोर्चा सुद्धा काढलेला आहे. म्हणजे भाजप एकूणच आक्रमक आहे या विषयावरती आणि विरोधकही आक्रमक आहेत. नाही बा, काय होतं की विरोधकांनी या गोष्टीला विरोध करताना काय सांगितलं की तुम्ही जर डिलिमिटेशन करत असाल तर दक्षिणोत्तर भागातील राज्यांना तोटा पडेल. त्याच्यावरती सरकारचं उत्तर आलं, आम्ही जागा वाढवणार आहोत ते 50%च्या वर वाढवणार नाही कुठल्याही राज्यामध्ये. लोकसंख्या त्याची कमी असो जास्त असो, जे प्रपोर्शन आता आहे त्याच्या 50%. आणि जर नवीन जे लोकसभेच्या जागा वाढणार आहेत त्याच्या पर्सेंटेजमध्ये आणि आता एक्झिस्टिंग पर्सेंटेजमध्ये काहीच फरक नसणार आहे. त्यामुळं विरोधक जे म्हणतायत, विरोधकांना जी भीती आहे की बाबा उत्तरेमधल्या राज्यांमध्ये लोकसंख्यावर काही नियंत्रण नाहीये, कितीही लोकसंख्या वाढतीये, त्यामुळे त्यांच्या खासदारांची संख्या जास्त होईल, आमच्या खासदारांची संख्या कमी होईल. तर आता सुद्धा ना 129च खासदार आहेत दक्षिणेमधले. सगळ्या राज्याचं जर आपण बघितलं तर 129च खासदार आहेत. पण तो फरक वाढणार आहे असं त्यांचं नाही, वाढणार नाही. सरकार सभागृहामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलंय, पंतप्रधानांनी सांगितलंय आणि भाजपचे प्रत्येक नेते सांगतात जे प्रपोर्शन आहे ना ते प्रपोर्शन मध्ये उलट काही पॉइंटने वाढणार आहेत. जे एक्झिस्टिंग प्रपोर्शन पेक्षा जास्त आता जे नवीन प्रपोज्ड डिलिमिटेशन आहे, प्रपोज जे आपण काय म्हणू, आपण त्याला संख्या वाढणार आहेत खासदारांच्या, ते समान असणार आहेत, किंबहुना त्याच्यापेक्षा पर्सेंटेजमध्ये जास्तच असणार आहेत. त्यामुळे हा जो तर्क आहे दक्षिणात्य राज्यांवर अन्याय होणार, हा तर्क सरकारने खोडून काढलेला आहे. सरकारने सांगितलंय. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की उत्तर प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे त्यांचे खासदार जास्त वाढतील, बिहारची लोकसंख्या जास्त आहे त्यांचे खासदार जास्त वाढतील, तर 50%च्या वर कुठलेच खासदार वाढवणार नाही. एक्झिस्टिंग मध्ये 50%चे कॅप लावणार असं पण सांगितलं. तर ह्या अमेंडमेंटच्या संदर्भामध्ये गृहमंत्र्यांनी भाषण चालू असताना 1 तासासाठी सभागृह स्थगित ठेवा, मी 1 तासामध्ये जातो आणि अमेंडमेंट नवीन आणतो, असं सुद्धा त्या ठिकाणी सरकारने बोलून दाखवलं, गृहमंत्र्यांनी बोलून दाखवलं. तरीही विरोधकांनी फक्त आणि फक्त सरकारला श्रेय जाऊ नये. बघता तुम्ही मागच्या अनेक वर्षांपासून महिलांना कसं सरकार योजना आणतात, महिलांचं मतदान घेतं. आता जर त्यांनी आरक्षण जर लागू केलं असता, ज्या पद्धतीने 2023ला सगळ्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला होता त्या पद्धतीने आता पण द्यायला पाहिजे होतं. त्यांची काय हरकत होती. पण आता सरकारला श्रेय जाऊ नये. आसाम आहे, तमिळनाडू आहे, विशेष आसामच्या निवडणुका झाल्या समजा, पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम होणे, भाजपला याचा फायदा होणे म्हणून विरोधकांनी हे आक्षेप नोंदवला का? किंवा मग सरकारच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण का जायचं? आम्ही विरोधी पक्षात आहोत, मग सरकार जे सांगाल त्याच्यामध्ये का आपण ऐकत जायचं? हे काहीतरी तर्क देऊन त्यांनी विरोध केला. तरीही सरकारने 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे हा बिल मागे घेतला. एक बिल मतदान झालं त्याच्यामध्ये ते पारित झालं, त्यामुळे बाकीचे 2 बिल सुद्धा त्यांनी मागे घेतलेले आहे. नाही, दाक्षिणात्य जी राज्य आहेत त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही लोकसंख्या कमी केलेली आहे, मग त्याची आम्हाला शिक्षा मिळतेय का? जसं की आता उत्तर प्रदेश किंवा मग बिहार वगैरे ही जी काही राज्य असतील त्या राज्यांची लोकसंख्या ही भरमसाठ वाढलेली आहे. नाही, अजून विशेषतः सांगतो याच्यामध्ये काय ना, लोकसंख्या जरी वाढली तरी तिचं प्रपोर्शन 50%च असणार आहे ना, 50%च्या वर वाढणार नाही. समजा केरळची लोकसंख्या 10% वाढली आणि उत्तर प्रदेशची लोकसंख्या 20% वाढली, पण जे खासदारांची संख्या वाढणार आहे ती 50%च असणार आहे. त्याच्यामध्ये फरक नाही. आज मग 20% अधिकच्या उत्तर प्रदेशला नाही मिळणार किंवा 10% फक्त केवळ दक्षिणात्य राज्याला नाही मिळणार, तर ते प्रपोर्शन त्यांनी कॅप लावलेलं आहे. आता लोकसंख्येचं तुम्ही म्हणताय, तेलंगणामध्ये एक लोकसभा मतदारसंघ, तिथं 41 लाख लोकांमागे 1 खासदार आहेत. ही जे लोकसंख्या आणि किती लोकांच्या वर 1 खासदार आहे, ही जे असमानता ना, कुठे कुठे 6 लाख आहे तर कुठे कुठे 41 लाख आहे. बरं, ही पण जनगणना कुठले 11ची 71ची. ओके, 71ची जनगणना, त्याच्यानंतर पुन्हा 11. 71 मध्ये जे डिलिमिटेशन झालं त्याच्यामध्ये खासदाराची संख्या वाढली नाही. त्यावेळेस खासदाराची संख्या पण 543 होत्या. असं वाटतं का की ज्यांची लोकसंख्या वाढलेली आहे त्यांची लोकप्रतिनिधींची संख्या कायमच ठेवावी, मर्यादित ठेवावी, तरच लोकसंख्या कंट्रोलमध्ये येईल असं वाटतं का? असा जर काही कायदा केला की जिथं दाक्षिणात्य लोकांची संख्या, समजा लोकसंख्या कमी आहे, त्यांचा रेट कमी आहे. नाही, डिलिमिटेशन आणि लोकसंख्या याच्यात संबंधच नाही.
पण म्हणजे लोकसंख्या वाढी, लोकसंख्या रोखणे नाही, जर याच्याने शिक्षेचा त्यांचा जो काही मुद्दा आहे की आम्ही कमी करतोय म्हणून आम्हाला शिक्षा मिळते का, तर मग अशी शिक्षा दिली, उलट शिक्षा दिली तर नाही ज्यांची लोकसंख्या बघा जास्त ना, आहे त्यांचे लोकप्रतिनिधी कमी ठेवायचे. तुम्ही एक्झाम्पल म्हणून 41 लाख लोकांच्या मागे एक खासदार आहे. काही ठिकाणी 6 लाख, 5 लाख, 9 लाख लोकांच्या मागे एक खासदार आहे. मग त्या 41 लोकांचे एकटे खासदार कसे काय बाजू मांडू शकतात? एकटे खासदार हो. त्यांच्या विकासाचे, त्यांच्या फायद्याचे, त्यांच्या हिताचे मुद्दे संसदेमध्ये आणि इतरत्र ते कसे मांडू शकतात? त्यासाठी ही जे लोकसंख्या एका खासदाराच्या मागे किंवा किती लोकसंख्येच्या मागे एक खासदार हा जो प्रमाण आहे तो कमी होणार होता. ह्याचं नवीन जे प्रपोज डिलिमिटेशन आहे त्याच्यामध्ये, पण तोही त्या ठिकाणी विरोधकांनी आक्षेप घेतल्यामुळे तोही आता असमानता कायम असणार आहे. विरोधकांमध्येच रोहित पवारांचं पण एक स्टेटमेंट आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2027 मध्येच भाजपला निवडणुका घ्यायच्या आहेत आणि त्यामुळे त्यांनी हे सगळा डाव रचलेला आहे असं. ना सरकारच्या प्रत्येक मुवमेंटला, सरकारच्या प्रत्येक मूववर आरोप करणं हा विरोधकांचं कामच आहे. सरकारने उद्या काही चांगल्या गोष्टी केल्या तरी त्यांना आरोप करणं त्या विरोधकांचं काम आहे. त्यामुळे आता कसे काय 2027 निवडणुका होतील? नाही, त्यांचं म्हणणं असं आहे की ह्या विधेयकानुसार जागा वाढवायच्या आणि वाढवल्याच्या जागांचा फायदा घेऊन विरोधकांचं पानिपत करायचं. 29 साठी होणार होतं ना, आता नाही ना, हे आत्तासाठी नाहीये, 29 साठी होतं ना. हे 29चं झालं आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे प्रसिद्ध केलं 29 साठी, पण त्यांचा डाव होता असं रोहित पवारांचा आरोप आहे की 2027लाच घ्यायचा. नाही, काय कारण असं काय कारण येईल की असं काय कारण आता आहे की डिलिमिटेशन करून लवकरात लवकर 27 मध्ये का निवडून आलेल्या सरकारला 2 वर्ष आधी निवडणूक कोण लावेल? या तर्कामागे काही लॉजिक, तथ्य दिसत नाहीये. त्यामुळं आता फक्त आणि फक्त विरोध करायचं म्हणून ते लोक करत असतात. उद्धव ठाकरे यांनी परत सरकारवरती टीका केलेली आहे त्यांच्या नेहमीच्या कोटीप्रमाणे. त्यांचं म्हणणं असं आहे की IPL मध्ये ज्याप्रमाणे बोली लागतात, IPL पण सध्या सुरू आहे, तर IPL मध्ये ज्याप्रमाणे बोली लागते तशीच बोली राजकारणात लागलेली आहे आणि जिकडे जास्त बोली आहे तिकडे या जे कुंपणावरचे लोक आहेत त्यांचा ओढा त्या ठिकाणी वाढतो असं त्यांचं म्हणणं. नाही पण हे काय म्हणू आपण, आता जसं उद्धव ठाकरे बोलतात की ज्या IPL प्रमाणे बोली लागल्यासारखं तिकडे जिकडे जास्त पैसा तिकडे खेळाडू जातात, त्याच पद्धतीने ते असं म्हणतात की जिकडे जास्त पैसा तिकडे जास्त राजकीय नेते असं जातात. पण आता त्यांच्यासोबत पण काही नेते असतील थोडेफार, पण आहेत ना, त्यांना पण त्यांनी काही बोली लावली का? त्यांना ते पण काही पैसे देतात का? नाही ना. तसंच इतर पक्षा सोबत गेलेले लोक सुद्धा आपला फायदा बघतात. जसं आपण मागच्या अनेक एपिसोडमध्ये बघतो, हे लोक राजकारणी लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक असतात. जे लोक ज्या पार्टीची सत्ता आहे, ज्या पक्षाची सत्ता आहे त्या सत्ता उद्धव ठाकरे म्हणतात सुद्धा माझ्याकडे देण्यासारखं काहीच नाहीये म्हणून. देण्यासारखं काही नाही, पण इतर पक्षामध्ये पण काही देण्यासारखे नसताना सुद्धा जातात. काही भाजपचं तुम्ही उदाहरण घ्या, त्यांच्याकडे सत्ता नसताना सुद्धा लोक असतात, लोक राहिलेत. 2 खासदारापासून 303 पर्यंतचा प्रवास भाजपचा राहिलेला आहे. प्रशांत जगतापांचं पण एक उदाहरण आहे. म्हणजे काँग्रेस आता थोडा मागे बॅकफुटवर चाललेला पक्ष आहे, तर अशा पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला. म्हणजे तुम्ही आता जे म्हणतात ते तसंच. हा प्रशांत जगतापाची केस वेगळी आहे. त्यांनी दादांवर आणि दादांच्या पक्षावर अतिशय टोकाची टीका केल्यामुळं दादांच्या पक्षाने त्यांना दार बंद केलेले. जरीही दादांनीच त्याला पुण्याचा महापौर केला असला तरी त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी भाजपसोबत दादाच्या पक्ष आल्यामुळे दादांवर प्रत्यक्षात तरी नाही केली, तरी पण त्याच्या पक्षावर आणि त्याच्या ध्येय धोरणावर त्यांनी टीका केल्यामुळे दादांकडूनच ते दार बंद झाले होते. तो प्रशांत जगतापाचा थोडासा वेगळा मुद्दा आहे. तरी ते सांगत असतात की मी फुलेशाह आंबेडकरांचा गांधीवादी विचारात असल्यामुळे मी तिकडे न जाता मी इकडे राहिलो, ते सांगत असतात. पण ती केस थोडंसं वेगळी होती. पण बाकीचे लोक पण आहेत ना, जे सत्ता नसता सुद्धा राहतात. पण हे उद्धव ठाकरे त्यांनी आरोप केलेला आहे हे खरं आहे, पण ते बाहेर पडत नाहीत हेही खरं आहे. आता ते कबड्डी असोसिएशनचा कुठला तरी कार्यक्रम होता, कबड्डीचाच एक कुठला तरी कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हजेरी लावली. त्यानंतर अजून एक कुठला तरी एक दुसरा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाला हजेरी लावली. कार्यक्रमांना हजेरी लावण्यापुरतंच फक्त जायचं आणि कार्यकर्त्यांना भेटायचं नाही, हा परत एकदा माझा प्रश्न आहे या निमित्ताने. नाही बा, आता ते भेटत नाही तर आपलं अनेक वेळा बोलून झालं, खूप वेळा बोलून झालं. कसं आहे की तसं ते स्वतः कार्यक्रमाला येतात, तसं त्यांनी असं वाटतं की आपली ही चर्चा ऐकून तरी किमान त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये बदल केला पाहिजे. म्हणजे आपण हे लोकांच्या वतीने बोलत असतो. त्यांनी आपली चर्चा ऐकायलाच पाहिजे असं नाहीये. त्यांच्या पक्षातून गेलेले लोक रोज हेच बोलतात, त्यांच्या पक्षात असलेले लोक पण हेच बोलतात, त्यांचे कार्यकर्ते पण हेच बोलत असतात. पण त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्याचे ऐकलं पाहिजे, गेलेल्या नेत्यांचे ऐकले पाहिजे, पक्षातल्या नेत्यांचे ऐकले पाहिजे आणि मोठ्या वरिष्ठ नेत्यांचे पण ऐकले पाहिजे. वरिष्ठ नेते म्हणतात ना, फेसबुक लाईव्ह करणारे नेते, घरातच बसणारे नेते. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अनेक वेळा सांगितलं की तुम्ही फेसबुकमध्ये लाईव्ह करणारे मुख्यमंत्री, त्यांचं तरी त्यांनी ऐकलं पाहिजे. प्रियंका चतुर्वेदीचा एक सध्या चर्चा सुरू आहे. महिला आरक्षणाचं जे विधेयक आहे त्या विधेयकाला त्यांनी पाठिंबा दिला, म्हणजे पक्षाच्या थेट विरोधात भूमिका घेतली आहे त्यांनी.
कसं असतं की आता प्रियंका चतुर्वेदीचा राज्यसभेमध्ये जाण्याचा योग होता, पण त्यांच्याकडे नंबर नव्हते. 20 खासदारावर राज्यसभेवर जाता आलं नाही. जर प्रियंका चतुर्वेदी राहिले असत्या तर शरद पवार पण तिकडून राहिले असते. महाविकास आघाडीकडे 2 खासदार जाईल एवढे संख्याबळ नव्हतं. म्हणून शरद पवारांना शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी जाऊ शकल्या. त्याच्यानंतर जो काही एक गट निर्माण झालाय, आपलं उद्धव ठाकरे गटामध्ये 2 संघर्ष गट निर्माण झाले. एक आदित्य ठाकरेचा गट आहे, दुसरा संजय राऊत आणि तत्सम लोकांचा गट आहे. आदित्य ठाकरेचा गट ऑलवेज ह्याच्यामध्ये होतं की प्रियंका चतुर्वेदीला आपण नाही गेले तरी आपण निदान नॉमिनेट तरी केलो असतो, चर्चेत तरी राहिलं असतं. त्याच्यामुळे ते नाराज आहे आणि त्यांना न पाठवल्यामुळे ते ऑलरेडी नाराज आहे पक्षावरती, की तुम्ही माझं नाव पण नाही घेतलं, तुम्ही हे पण नाही घेतलं. म्हणून आता ते हळूहळू आता पक्षाच्या अगेन्स्ट भूमिका घ्यायला सुरुवात केलेली. त्याचाच एक उदाहरण असं म्हणता येईल की त्याच्या पक्षाचे सगळे लोक विरोधात भूमिका घेतली असताना त्यांनी भाजपच्या बाजूने विचार केला की हा जो आपला नारी शक्ती जो अधिनियम आहे तो पाडून विरोधकांनी चूक केली असं त्यांनी सांगितलं. येणारा काळ सांगेल ते कुठं जातील. भाजप त्याला घेतील का नाही घेतील तो पण एक प्रश्न आहे, कारण त्यांनी भाजपवरही त्यांनी अतिशय टोकाचे टीका केलेली आहे. नाही, पण तरी असं वाटतं की ते पक्ष सोडतील असं तर वाटतंय, म्हणजे एकूण हे जे त्यांना पक्षामध्ये कशासाठी घेतलं, बोलण्यासाठी. ते बोलायला हुशार आहेत, बाजू मांडू शकतात. काँग्रेसमध्ये असं होतं त्याच करायचं. आता फक्त बोलण्यासाठी म्हणून ते राहून काय नाही करणार. त्यांना खासदार केलं म्हणून ते पक्षाची बाजू तरी मांडू शकले. आता हे जे लोक असतात संधी शोधणारे, यांना काही पद येणं लागतं आणि काहीतरी जबाबदारी. विदाऊट जबाबदारी हे लोक काम करू शकत नाहीत. सत्यजित तांबे यांनी सुद्धा अशाच प्रकारची भूमिका मांडली होती. सत्यजित तांबेची तर भूमिका उघडच आहे. ते सदैव मुख्यमंत्री आणि भाजपच्या बाजूनेच विचार करत असतात आणि भाजपच्या बाजूनेच बोलत असतात. जरीही ते अपक्ष म्हणून विधान परिषदेवर गेले असले तरी त्यांची भूमिका हे सततची भाजपच्या बाजूची आणि सरकारच्या बाजूची राहिलेली आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये वेगळं काही विशेष चर्चा करण्यासारखी नाही. पण त्यांचं मात्र काँग्रेसला भलतं लागलं होतं. काँग्रेसनी सत्यजित तांबेला उत्तर दिलं, त्यांच्या ऑफिसच्या हँडलवरून त्याला उत्तर दिलं. पण सत्यजित तांबे उघड आहे की ते सरकारच्या आणि सत्तेच्या बाजूने बोलतात आणि त्यांच्या बाजूची काय म्हणू आपण भूमिका घेतात. साताऱ्याच्या मुद्द्याकडे येऊया. साताऱ्यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप असं सध्या युद्ध रंगलेलं आहे. वाकयुद्ध म्हणूया आपण. नाही, एकनाथ शिंदे विरुद्ध भाजप, एकनाथ शिंदे विरुद्ध फडणवीस तर 2022 मध्ये जेव्हापासून सत्ता परिवर्तन झालं तेव्हापासून आपण ऐकतच आलोय. तरी काय असतं की मी ह्याच्या आधी पण सांगितलं की ही जे युद्ध आहे हे एकनाथ शिंदे विरुद्ध देवेंद्र फडणवीस नाहीये, भाजप विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे नाहीये. हा जो राजकीय तिथला संघर्ष आहे तो स्थानिक नेत्यांचा संघर्ष आहे. महेश शिंदे विरुद्ध शंभूराज देसाई असा तिकडचा संघर्ष आहे. त्यामुळं आता तिथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? शंभूराज देसाई. तिथं ते शिवसेनेचे आहेत. शिवसेनेच्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदे गेले. एकनाथ शिंदे गेल्यानंतर ते साहजिकच आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना, आपल्या पक्षाच्या नेत्यांना प्रेरणा मिळावी, आपल्या पक्षातील कार्यकर्ते नेते प्रोत्साहित व्हावं म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याचं भाषण केलं. आता भाषण करताना त्यांना त्या पद्धतीने डायलॉग बाजी करावाच लागतो ना. जसं डहाणूच्या एका सभेमध्ये बोलताना सांगितलं होतं की इथलं सगळं आपण रावणराज संपवू. पण तो रावणराज हा भाजपला उद्देश नव्हता, तो त्या तिकडच्या फडणवीसांना नव्हता, तो तिकडे स्थानिक नेत्यांना संबंध होता. त्याच पद्धतीने इकडे आले, आमचे जो टकरायगा की कोणाला सोडत नाही. फडणवीसांनी पण त्याच्यावरती खूप मस्तपैकी जोक मारला होता की त्यांना प्रत्युत्तर दिलं होतं की आपण रावणाच्या काळामध्ये राहतच नाही आता, तर हे लंकेमध्ये राहतच नाहीत वगैरे असं. बरं, याचं उत्तर त्याने सांगितलं की कार्यकर्त्यांना तिथं प्रेरणा देण्यासाठी, कार्यकर्त्यांना प्रोत्साहित ठेवण्यासाठी मात्र असे द्यावं लागतं. कारण 2 पक्ष स्वतंत्र आहेत ना, प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये त्यांची कार्यकारिणी आहे. तिथला जिल्हाध्यक्ष आहे, तिथला तालुकाध्यक्ष आहे, तिथला शहराध्यक्ष आहे आणि त्याच्या खालची बॉडी आहे. त्यांना सगळ्यांना प्रेरित करावं लागलं. जिथं भाजपच्या तिथं शिवसेनेचं नाही असं होऊ शकत नाही. जरीही युतीमध्ये असले तरी प्रत्येकाला पक्ष वाढवायचा, पक्ष टिकवायचा आणि पक्ष मोठा करायचा अधिकार असतो. त्याच पद्धतीने हा पक्षाचा मेळावा होता. म्हणून त्या ठिकाणी बसलेल्या शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य असतील, शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य असतील, तिथले सभापती असतील, तिथले नगरसेवक असतील, त्या सगळ्यांना आणि तिकडच्या नेत्यांना त्यांनी प्रेरणा मिळावी म्हणून त्या ठिकाणी ते भाषण केलेलं आहे. बरं, त्यांनी तिथं जे भाषण केलं, काय म्हणलं ते की आम्ही कोणाला सोडणार नाही वगैरे. तिथं ते उद्देशून तिथल्या दोषींना बोलले. तिथं जो SP होता, तो जो प्रकरण झालेला सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडीच्या जो मतदान प्रक्रियेवेळी जो प्रकार झालेला, त्याच्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा रोष हा त्या पोलीस अधिकाऱ्यावर होता. त्या अधिकाऱ्याची बदली झाली, ते आता सांगलीला गेले. त्यामुळं हा संघर्षाकडे आपण
भाजप विरुद्ध शिंदे सेना, भाजप शिंदे विरुद्ध फडणवीस न बघता स्थानिक आपण बघायला पाहिजे. महेश शिंदे सगळ्यांना माहिती आहे, महेश शिंदे शिवसेनेचे आहेत. हा, मला महेश शिंदेच्या निमित्तानेच एक प्रश्न विचारायचा होता की महेश शिंदे सध्या आहेत शिवसेनेमध्ये, पण आता तुम्ही सांगितलं की पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता, त्या मेळाव्याला ते गेले नाहीत. याच्या आधी जे पक्षाचे कार्यक्रम होते त्या पक्षाच्या कार्यक्रमाला ते गेले नाहीत. आता शंभूराज देसाई यांना पत्रकारांनी विचारलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की बाबा, ज्यावेळेला पक्षाचा कार्यक्रम असतो आणि ज्यावेळेला पक्षाचे जे मुख्य नेते असतात, ते मुख्य नेते ज्यावेळेला येतात त्यावेळेला प्रोटोकॉल असतो, यायला पाहिजे. तर महेश शिंदे जात नाहीत तिकडे. ते त्यांचं म्हणणं आहे की मला बोलवतच नाहीत, तर मग मी का जावं? नाही, मग हे संघर्ष जे आहे ना, महेश शिंदे विरुद्ध शंभूराज देसाई. महेश शिंदे शंभूराज देसाईंसोबत का राहत नाही, तर शंभूराज देसाईंनी महाविकास आघाडीतील नेत्यासोबत त्या ठिकाणी युती केलेली आहे स्थानिक लेवलला. कारण शंभूराज देसाईच्या इथं भाजपने तिथलं पाटणकर, तिकडचा त्यांचा कायमचा विरोधी जी नेता आहे त्याच्या विरोधामध्ये तिथं आणलंय. त्यामुळे आता त्यांना भाजपची बाजू घेता येत नाही, कारण त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपचा नेता उभा करताय, भाजपचा एक पाटणकर म्हणून नेते, त्यांनी ते ताकद देतात. तर आता ह्यांना भाजपची ताकद येत नाही, म्हणून महेश शिंदेच्या मतदारसंघामध्ये शशिकांत शिंदे, ते कोण आहेत? शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते प्रदेशाध्यक्ष आहेत. आणि त्या कोरेगाव मतदारसंघामधून ते आमदार सुद्धा राहिलेले आहेत, एकीकडे मंत्री सुद्धा राहिले आहेत. ह्या दोघांच्या कॉम्पिटिशन मध्ये हे चित्र उभा होतं की बाबा भाजप आणि शिंदेमध्ये संघर्ष आहे. पण हे दोघं, शिंदे आणि फडणवीस, हे राजकीय दृष्ट्या परिपक्व आहेत. त्यांना कळतं कुठल्या गोष्टी कुठं मॅच करायच्या, कुठल्या नाही करायचे, कुठं विरोध दाखवायचा, कुठं नाही दाखवायचा, हे त्या दोघं आपापसात करतात आणि त्यांचं कॉम्बिनेशन आपल्याला दिसतोय. एकूण राजकीय वातावरण बघता महेश शिंदे राहतील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये असं वाटतं भविष्य काळामध्ये किंवा येत्या काही काळामध्ये? ना, आता ते सुद्धा युतीवरच आहे ना. आता समजा ती युतीची जागा, मग शशिकांत शिंदे पुढे काय करतील? शशिकांत शिंदेच्या विरुद्ध तर महेश शिंदेला लढावंच लागेल. हो, आयदर बीजेपी और शिवसेना, दोन्हीकडून. शिवसेनेने तिकीट नाही दिलं किंवा शिवसेनेने ती जागा त्यांच्या कोट्यात नाही घेतली तर भाजपकडे जातील. आता भाजप ती जागा शिवसेनेच्या कोट्यात गेल्यामुळे ते शिवसेनेत गेलेले. जरी महेश शिंदे जरी शिवसेनेमध्ये असल्या तरी त्यांच्या वाईफ भाजपमध्ये आहेत. ते आता सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळं सातारा वगैरे ह्या जिल्ह्याला सगळं माहित आहे, तिथली स्थानिक गणित काय आहेत ते. साताऱ्यानंतर येऊया आपण आता बारामतीच्या पोटनिवडणुकीकडे. या निवडणुकीच्या निमित्ताने परत सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र आलेल्या तुम्हाला दिसल्या. आता ह्या दोघी जणी एकत्र आल्या प्रचार सभेच्या निमित्ताने, पण भविष्यामध्ये काय वाटतं, पक्ष म्हणून एकत्र येतील? आता ज्या वेळेसपासून बारामती पोटनिवडणूक जाहीर झाली त्यावेळेसपासून पवार कुटुंबाची एकच भावना आहे की सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी राहणार नाही, त्यांना निवडून आणणं. साहजिकच्या तिकडे ते निवडून येणारच, कारण दादांचं एवढं तिकडे मोठं काम होतं, दादांचं तेवढं वावर होतं. आता विरोध करून त्यांना काही फायदा नाहीये, त्यांना ते कळणारच आहे. त्यामुळं दादांच्या पश्चात जे ते पोटनिवडणूक होते त्याच्यामध्ये पवार कुटुंब एकत्र आहे. पण आता याचा अर्थ राजकीय वर्तुळामध्ये असा होतो की आता दोन्ही कुटुंब एकत्र येतील का? पण त्याच्यावरती दादा गटाचे नेते छगन भुजबळ झाले, सुनील तटकरे झाले, प्रफुल्ल पटेल झाले, भुजबळ झाले, मुश्रीफ झाले, हे लोक विलिनीकरणावर एवढं बोलत नाहीयेत, ते टाळतात. पण इकडून पण रोहित पवार, युगेंद्र पवार सांगतात की विलिनीकरण होईल. तरी आता हे निवडणुकीच्या नंतर, मतदान झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर काय होईल ते आपल्याला बघायला लागेल. पण बारामतीकरांसाठी ही एक चांगली गोष्ट झाली की पवार कुटुंबातील सगळे लोक एकत्र आले आणि दादांच्या पश्चात सुनेत्रा पवारांसाठी प्रचार करतात. हे बारामतीकरांसाठी शरद पवार सुखावं आहे. पण खरं शरद पवारांच्या तब्येतीचे काही कारण चालू असल्यामुळे, ते हॉस्पिटलाइज्ड वगैरे असल्यामुळे त्यांना ते जाता आलं नाही. त्यांचंही त्या ठिकाणी नियोजित होतं. याच विलिनीकरणावरतीच छगन भुजबळ यांना पण प्रतिक्रिया विचारली होती, तर त्यांचं म्हणणं होतं की आमच्यापर्यंत हे काही विषय आलेले नाहीत आणि वरिष्ठ लोक बघून घेतील, एक असं टिपिकल उत्तर त्यांनी दिलं. जसं तुम्ही बोलतो की हे लोक आग्रही नाहीत ना, म्हणजे विलिनीकरणाला येऊन हे लोक आग्रही नाहीयेत. जरी आग्रही असले तरी ते बरं, अजून शरद पवार गटाने भूमिका जाहीर केली नाही ना, विलिनीकरण झाल्यानंतर आपण सत्तेत राहू का नाही राहू हे अजून सांगितलेलं नाहीये. त्यामुळं त्यांच्या बाजूने ही संभ्रमाची गोष्ट आहे आणि यांच्या बाजूने हे म्हणतात की आपल्याला विलिनीकरणाची सध्या काही गरज नाही. मराठी सक्तीचा एक विषय आहे सध्या. रिक्षा चालकांना, आपण मागच्या पण एपिसोडमध्ये चर्चा केली होती की रिक्षा चालकांना मराठीची सक्ती करण्याचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याला अपेक्षेप्रमाणे त्याला विरोध व्हायला लागलेला आहे. तर हा विरोध योग्य आहे का असं वाटतं का तुम्हाला? नाही बघा, हा विरोध जे कोणी लोक करतायत ते रिक्षा चालक वगैरे, ते साप चुकीचे आहे. कारण का, तुम्ही ज्या प्रदेशामध्ये राहता त्या प्रदेशाची भाषा तुम्हाला बोलता येणं म्हणजे अपेक्षित आहे ना. तुम्ही 8-10 वर्षापासून
काही लोक 20-25 वर्षापासून काही लोक जन्मापासून इकडे आहेत, तर त्यांना बोलण्या चालण्यापुरतं जर मराठी येत नसेल तर मग त्यांचं इथं राहून वास्तव्याचा काय उपयोग आहे? बरं, आपण काय असं कट्टर प्रांतवादी किंवा भाषावादी आपण बोलत नाही, पण साहजिक आहे, एक व्यावहारिक गोष्ट बोलतोय आपण, की तुम्हाला जर मराठी पॅसेंजरला तुम्हाला व्हायचं आहे, मराठी पॅसेंजरशी सोबत तुम्हाला बोलायचं आहे, तर तुम्हाला मराठी बोलता आलं पाहिजे ना. साहजिक आहे. तसं त्याच्यावरती प्रताप सरनाईक परिवहन मंत्री यांनी सुद्धा परत एकदा सांगितले, की तुम्ही ज्यावेळेस तुम्ही लायसन्स घेता त्यावेळेस तुम्ही अंडरटेकिंग देता, की मी इथं चालवणार, मी लिहून देतो की मी भाषा शिकणार. तुम्ही अंडरटेकिंग देतात. आता जर तुम्हाला थोडंसं त्याचं कंपल्शन करत असाल तर तुम्हाला अडचण यायला काय गरज आहे? अडचण येऊच नाही तुम्हाला. तसं आहे की आता हे लोक विरोध करण्यापर्यंत त्यांची मजल कशी काय जाते हे पण आपल्याला एकदा बघायसारखं झालं आहे. कारण जसं आज शिवसेना, जसं आपण मागच्या एपिसोडमध्ये बोललो, की शिवसेनेचा जो आधीचा जो अवतार आहे, खळखट्याक, ऑफिस जाणं, जॉब विचारणं, हे जे राजकारणाचा जो त्यांचा स्टाईल होती, ती स्टाईल चेंज झाल्यामुळं अशा लोकांचा विरोध करण्यापर्यंत मदत झाली. काही लोकांतर कोर्टात जायची सुद्धा त्या ठिकाणी भाषा दाखवली. तर असं करू नये. इथं आपण आहोत म्हटल्यानंतर त्यांनी भाषा शिकली पाहिजे. बरं, एखादा बोलत नाही म्हणून त्याच्यावर बळजबरी पण करू नये. पण तू व्यवसाय करतोस ना, व्यवसायिकाला येणंच गरजेचं आहे, अपेक्षित आहे. सरकारचे निर्णय केलेले आपण मागच्या वेळेस पण या निर्णयाचं आपण कौतुक केलेलं, आताही आपण या निर्णयाचे कौतुक करूया आणि अंमलबजावणी करताना व्यवस्थित झाली पाहिजे याची आपण अपेक्षा करूया. पण या निमित्ताने अजून एक सिरियस प्रश्न आहे, की हे फक्त रिक्षा आणि टॅक्सीच्या बाबतीत झालं, पण आपण समजा आता मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये मेट्रो आहे, लोकल आहे, बस आहेत. अशा ठिकाणी सुद्धा मराठी सक्ती का नाही करायला पाहिजे? अशा ठिकाणी पण मराठी सक्ती गरजेची आहे. आता पण बरेच अमराठी लोक त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. नाही, आता ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही. तुम्ही म्हणताय की जे टेंडर्स वगैरे आपण वाटताना किंवा मग जे फेरीवाले असतात, बरोबर, हे सरकारच्या याच्यामध्ये कंट्रोल, पण लायसन्स रिन्यू करायला त्यांना यावंच लागतो ना सरकारचे. ते त्यांना म्हणून ज्या ज्या गोष्टी कंट्रोलमध्ये आहेत त्या गोष्टी ते करतात. सगळीकडे मराठी झाली पाहिजे या मताशी सगळे सुद्धा आहेत, की मराठीला दुजोभाव करू नये. असं सरकार सुद्धा या पक्षामध्ये आहे. मराठीचा मुद्दा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, हे आहे म्हणजे ठीक आहे, पण हाच मुद्दा गुजरातमध्ये सुद्धा भेटलेला आहे. आणि गुजरातमध्ये सुद्धा तिथे जे जसं आपल्याकडे अमराठी तसे त्यांचे जे गुजरातेतर जे लोक आहेत त्यांच्यावरती आता थोडंसं गंडांतर यायला लागलेलं आहे. नाही बा, आता ते एक दोन जे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झालेत, लोक ते गर्दी लोक रेल्वे स्टेशनवर आहेत, जाताना सांगतायत मी पुन्हा येणार नाही, मी आता इथं अशा परिस्थितीमध्ये येणार नाही. बरेच जे गोष्टी आहेत, काहींचे गॅसचे प्रॉब्लेम आहे, काहींचे वैयक्तिक प्रॉब्लेम आहेत, आणि काहींना तिथं भाषाचं बोलता येत नाही किंवा ते तिथं जुळत नाही, असे काही प्रॉब्लेम्स ते जातात. पण गुजरात असू दे, महाराष्ट्र असू दे किंवा इतरत्र कुठल्याही प्रदेशामध्ये, ज्या प्रदेशामध्ये आपण व्यवसाय करायला जातोय त्या प्रदेशाची भाषा केवळ बोलण्यापुरतं तरी, समजण्यापुरतं तरी आली पाहिजे या मताचा मी आहे. बरं, नाही आली तर त्याच्यावर बळजबरी पण करू नये, त्याच्यावरती हातापायी पण करू नये, कायदा सुद्धा हातात घेऊ नये, हे पण आपण विचार केला पाहिजे. पण गरीबावरतीच सक्ती होते असं वाटतं का तुम्हाला? कारण आता बघा ना, जे उच्च शिक्षित स्वतःला समजणारे लोक आहेत ते अजूनही मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा करतात, जो की ऍक्च्युली अपेक्षित नाहीये. मुंबईचं जे नामांतरण जे आहे बॉम्बे टू मुंबई ते खूप वर्षापूर्वी झालेलं आहे. पण काय असतं की आता एखाद्या कुठल्याही पक्षाचं असेल, ऑर्गनायझेशन लेवलचे असतील, ते लोक जाऊन जर प्रत्येकाला कंपल्शन करण्याचा हे नाही ठेवू शकत ना. आता हा वैयक्तिक विषय झाला, तो बॉम्बे म्हणायचा का नाही, तो प्रत्येकाचा सतसत वेगवाला गोष्ट झाला. त्यांना आता एखाद्याला बॉम्बेच म्हणायचंय तर मग आता त्याला कोण जाऊन थांबवणार? सरकार तर नियम तर आणू शकत नाही की काय बोललं पाहिजे काय नाही बोललं पाहिजे. बरं, आणलं तरी पण ते सहजासहजी त्याच्यावरती कुठले कायदे आणायचे, कुठले त्याला लागू करायचे, मग कुठल्या रेस्ट्रिक्शन मध्ये त्याला सांगायचे की तू बोलूच नको. तो त्याच्या सत्सद येऊ दे. आपण प्रत्येकाच्या काय म्हणू आपण त्याला नियतीचा प्रश्न आहे तो. त्यांनी ठरवलं पाहिजे, अरे मी इथं महाराष्ट्रात राहतो, बॉम्बेला बॉम्बे नाही म्हणायचं, मुंबई म्हणायचं. हा त्याच्या सत्सत्विक बुद्धीवर अवलंबून आहे. त्यांनी ठरवलं पाहिजे की मी बॉम्बे नाही मुंबई म्हणलं पाहिजे. असं वाटतं हे सगळं जे आता सुरू आहे, म्हणजे प्रखर असा विरोध करणारा कुठला पक्षच उरलेला नाहीये. बाळासाहेब ठाकरेंची कमी जाणवतीये? नाही, बाळासाहेब ठाकरेची तर कमी जाणवतच आहे. जर बाळासाहेब ठाकरे राहिले असते तर आज महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती त्याची राहिली नसती. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेऊन जे काही परिस्थिती मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये विशेषतः जी शिवसेनेची आणि मराठी मतदारांची वगैरेची जी काही दशा झाली आहे तशी झाली नसती. कारण बाळासाहेबांचं स्टाईलच वेगळी होती. ती स्टाईल म्हणजे मी आधीच बोलल्यासारखं खळखट्याक, ऑफिसला जायचं, जाब विचारायचं, ती गोष्ट करून घेतल्याशिवाय सोडायचं नाही. किंबहुना
तशी चूक करायची लोक हिंमत सुद्धा करत नव्हते. खरं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे आज असते तर आज अमराठी ज्या लोकांची दादागिरी जी वाढलेली आहे, आता मराठी सक्ती केली म्हणून रिक्षा किंवा टॅक्सी चालक हे रस्त्यावर उतरलेले आहेत. उद्या अजून कोणी रस्त्यावर उतरेल आणि महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांच्या उरावरती नाचतील हे लोक. अशी एकूण सध्याची परिस्थिती आहे. पण याच्यात बदल नाही व्हावा. असं काय नाही, ह्याच्यासाठी सरकार आहे, हम्म. सरकार सक्षम आहे. कुठल्याही दादागिरी या ठिकाणी सरकार सक्षम आहे, पण विरोधकांनी पण तेवढं सक्षम असणं अपेक्षित आहे ना. आता विरोधकांकडे जसं की आता राज ठाकरे झालं, उद्धव ठाकरे झालं, किंवा काँग्रेस तर अगदी म्हणजे त्यांची काय अवस्था झाली माहित नाही, त्यांचा आवाजच कुठे निघत नाहीये. पण हे विरोधक पण सक्षम असले पाहिजेत ना. हे चांगल्या लोकशाहीचं लक्षण आहे. नाही, बरोबर आहे, पण आता विरोधकांच्या हातामध्ये काही राहिलंच नाही तर ते सक्षम राहू देईन काय, ते कार्यक्रम पण देत नाहीत काय लोकांना, मग ते ऍक्टिव्ह पण आहेत. आपण मगाशीच बोललो ते लोक ऍक्टिव्ह झाले पाहिजे, यामध्ये सहमत आहे. पण आपण ज्या पद्धतीने सांगतो की सरकार प्रत्येक गोष्टी हँडल करण्यासाठी सक्षम आहे, कारण मागच्या अनेक वर्षांपासून जे सरकार आहे, सरकारचा कंट्रोल प्रत्येक गोष्टीवर आहे. अतिरिक्त कुठल्या गोष्टीचा होऊ देणार नाही. सरकार सक्षम आहे. तसंच आता आपल्या बोलण्यातून हाच एक सारांश निघू शकतो की सरकार सक्षम आहे, विरोधकांनी तेवढंच सक्षम असणं Yes. अपेक्षित आहे. Yes. आज वेगवेगळ्या विषयावरती इथं येऊन तुम्ही मतं मांडली आणि सविस्तर विश्लेषण केलं, त्याबद्दल आभार. धन्यवाद. प्रेक्षकांनो, आजच्या पॉलिटिकल मूडच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. नेहमीची आठवण, आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. जय हिंद, जय जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.